आज आपण शिकणार आहोत सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स त्याला मराठीत म्हणतो आपण साधा भविष्यकाळ. साध्या भविष्यकाळामध्ये सेंटेन्स बनवताना विलचा यूज करतो आपण. आधी सब्जेक्ट प्लस विल प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. तर आपण सेंटेन्स बनवणार आहोत. मी जाईल, मी करेल, हे फ्युचर टेन्समधले वाक्य आहेत. जसं की मी जाईल, कधी जाईल माहीत नाही, पण मी जाईल. हे आपण कसं बनवणार? अगदी छोटे छोटे वाक्य घेणार आहेत आपण सुरुवातीला. आय, सब्जेक्ट काय आहे? आय. त्यानंतर काय वापरायचं आपल्याला? विल. आय विल, जाईल, जाणे, जाईल. तर गो, वेंट, तर याचा फर्स्ट फॉर्म गो. आय विल गो, मी जाईल. ती अभ्यास करेल. कधी करेन माहीत नाही, पण ती अभ्यास करेन. सब्जेक्ट काय आहे? सी. करेन. सब्जेक्ट नंतर विल. सिंपल फ्युचर टेन्समध्ये सेंटेन्स बनवताना विलचा यूज करायचा आहे आपल्याला. सी विल करेन, ती अभ्यास करेल. सी विल स्टडी. ती अभ्यास करेन, कधी करेन माहीत नाही आपल्याला, पण करेल. सी विल स्टडी. तो पुस्तक वाचेल. सिंपल फ्युचर टेन्समध्ये आय, सी, ही, इट, अदर, यू, विल सर्वांसाठी सेंटेन्स बनवताना सिंपल फ्युचर टेन्समध्ये विलचा यूज केला जातो. तो पुस्तक वाचेल. ही विल, सब्जेक्ट नंतर लगेच विल घ्यायचा. ही विल रीड. द बुक. मी जाईन, कधी जाईल माहिती आपल्याला नाही. आय विल गो. ती अभ्यास करेन. सी विल स्टडी. तो पुस्तक वाचेन. ही विल रीड बुक. यामध्ये सिंपल फ्युचर टेन्समध्ये वर्बची फर्स्ट फॉर्म घ्यायचा. तो बाजारात जाईल. छोटे छोटे वाक्य बनवायचे, त्याच्यातून आपल्याला हळूहळू समजेल कसं वापरायचं आहे, कोणता सेंटेन्स कसा तयार करायचा. छोटे छोटे याच्यातूनच आपण शिकतो. तो बाजारात जाईल. तो ही, त्यानंतर लगेच विल. तो बाजारात जाईल. ही विल गो टू द मार्केट. तो बाजारात जाईल. ही विल गो टू द मार्केट. आम्ही बाजारात जाऊ. येऊ त्यासाठी सुद्धा विलचा यूज केला जातो. आम्ही बाजारात जाऊ. तर आम्ही म्हणजे वी विल गो टू द मार्केट. सेम सेंटेन्स झालं. इथे फक्त काय चेंज झाला? सब्जेक्ट चेंज झाला. इथे तो आहे म्हणजे ही विल गो टू द मार्केट. आम्ही बाजारात जाऊ. वी विल गो टू द मार्केट. मी चहा बनवेल.
कधी बनवेल माहीत नाही, पण बनवेल. मी चहा बनवेल. आय विल, आय नंतर लगेच विल घ्यायचा. आय विल बनवेल. आय विल मेक टी. मेक, मेड, मेड तर मेक, त्यानंतर मेड तर आपल्याला मेक व्हर्बची फर्स्ट फॉर्म वापरायची. विल आला की व्हर्बची फर्स्ट फॉर्म. आय विल मेक टी. मी चहा बनवेल. आय विल मेक टी. विल आला म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप. मी वाचेन. मी वाचेन. आता मी कधी वाचायला शिकेल माहीत नाही, पण मी वाचेन. आय विल रीड. आय विल रीड. आम्ही तुला मदत करू. आम्ही तुला मदत करू. आम्ही तुला मदत करू. कधी करू माहीत नाही. वी विल हेल्प यू. करू, देऊ, करेन, लिहीन, वाचेन हे सगळे सिंपल फ्युचर टेन्समध्ये. तो तुला सांगेन. तो तुला सांगेन. सांगेन म्हणजे हे सुद्धा फ्युचर टेन्समधलं वाक्य. तो तुला सांगेन. ही विल टेल यू. टेल, टोल्ड, आता इथे सांगेन म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप आले. टेल, ही, तोसाठी ही, त्यानंतर विल, सांगेन, टेल यू. ही विल टेल यू. मी तो लिहीन. ही विल राईट. तो लिहीन. ही विल राईट. ती लिहीन. सी विल राईट. तर असे छोटे छोटे सेंटेन्स बनवायचे. त्याच्यातून आपल्याला हळूहळू समजेल कुठल्या फ्युचर टेन्स सिंपल फ्युचर टेन्स आहे की काळ ओळखायला समजेल आपल्याला. सिंपल फ्युचर टेन्स आहे का सिंपल पास्ट टेन्समधलं वाक्य आहे हे हळूहळू आपल्याला छोट्या छोट्या वाक्यातूनच समजेल. मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शिकवते आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.